प्रकाशन करायचं अशा प्रकारची त्यांनी कल्पना मांडली. देशाच्या पातळीवर प्रकाशित झालेला अहवाल पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण देतो आहोत, चर्चेसाठी देतो आहोत. देत असताना माझ्या हस्ते ते करावं ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निमंत्रणाचा स्वीकार मी लगेच केला. कल्पना अशी होती की आपण काहीतरी 5-25 लोक असू, एकत्रित वतीने करायचा, 5-10 मिनिटात पुढे निघून जायचं. पण आपली सगळी तयारी पाहिल्यानंतर मला निश्चितपणे आनंद झाला की एक अत्यंत चांगल्या अशा एकत्रित अशा संमेलनामध्ये आपल्याला तिथे ऐकायला मिळाले, बसायला मिळाले आणि आपले विचार मांडतात. डॉक्टर माधव चव्हाण आणि त्याच्या सर्व टीमचं तर अभिनंदन मी करतो. त्यांचे सर्व जनतेच्या वतीनं आभार व्यक्त मानतो. मी लोकप्रतिनिधी सुद्धा आहे. खरं डॉक्टर माधव चव्हाण यांना एक वेगळी परंपरा आहे. ती आहे कॉम्रेड यशवंत चव्हाण यांची. आणि माझा खूप जुना परिचय त्यांच्याबरोबर, कारण संगमनेरशी एक वेगळं नातं या कुटुंबाचं राहिलेलं आहे. कॉम्रेड दत्ता देशमुखांमुळे, लाल निशाण पक्षामुळे. आणि त्यावेळी चर्चेमध्ये डॉक्टर माधव चव्हाण यांचा उल्लेख येत असायचा आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ते करतायत अशा प्रकारचा तो उल्लेख असायचा. मला माहित नव्हतं का पुढच्या काळात असाही एकत्र व्यासपीठावर संबंधित हे काही माहित नव्हतं. कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी एक स्वप्न त्या पिढीनं पाहिलेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते परिवर्तनाचं स्वप्न होतं त्यांचं. ते क्रांती हा शब्द त्यांच्या भाषणातला एक महत्वाचा परवलीचा शब्द, क्रांती. क्रांती याचा अर्थ समाजामध्ये आमूलाग्र बदल. आणि ते क्रांती करण्याचा त्यांचे मार्ग, त्यांचे विचार त्या त्या परिस्थितीमध्ये त्या पद्धतीनं ते होते. आणि आज आहे, परंतु क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल. तो बदलाचे अनेक मार्ग असतात. त्यांनी कामगारांच्या माध्यमातून क्रांतीचं स्वप्न त्या मंडळींनी सर्वांनी पाहिलं. मला असं वाटतं की डॉक्टर माधव चव्हाण हे क्रांतीचं स्वप्न पाहतात, आमूलाग्र बदलाचं पाहतायत, परंतु ते छोट्या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणामधून पाहतायत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं माझं मत आहे. मला वाटतं त्यापेक्षा तुमची पुढची पिढी आणखी पुढे गेली असं म्हणलं. कारण कामगारांकडून होणारी क्रांती ही रशिया, चायना ह्या स्वरूपी होती. आता बेसिक क्रांतीला तुम्ही गेली. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं आणखी खूप चांगला बदल हा स्वीकारला. डावा विचार, पुरोगामी विचार, मानवतावादी विचार हा आपल्या विचारामध्ये, रक्तामध्ये आहे. त्या दृष्टीने तुमची सर्व टीम एक चांगलं काम करते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरं ज्यावेळेस रिपोर्टचं प्रकाशन करायचं असं म्हटलं, मी स्वीकारलं ते. पण थोडा काळजीत मी होतो. रिपोर्ट प्रसिद्ध करायचा, रिपोर्टमध्ये असे काही मुद्दे असतील की नंतर लगेच प्रेस पुढे येणार आणि प्रेस म्हणणार की सांगा याचे उत्तर द्या. मिनिस्टर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा विचारू शकतात ते हे का, आणि मिनिस्टरला जसं तो 50 वर्ष काम करतो असं उत्तर द्यावं. त्याला काही इलाज नाही, सिस्टीमचा तो भाग आहे. परंतु निमंत्रण स्वीकारल्यानंतर डॉक्टर माधव चव्हाण यांनी मला सांगितलं काळजीचा अर्थ नाही याच्यात महाराष्ट्रात, आणि माझा जीव म्हणण्यात पडला. ग्रामीण भागात असेल बरं वाटतं की ते काही महाराष्ट्र त्यामुळे खूप चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल अशा प्रकारचा तो रिपोर्ट आहे. फक्त आणखी पुढे काय करायचं हे ठरवण्याचा ती वेळ आहे. मी या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट सांगितली. इथे उल्लेख करत असताना लांबे मॅडमनी सांगितलं की माझ्याकडे बरेच चार्जेस आहेत निराळ्या खात्याचे. हे खरं आहे, तुम्ही मागील 10 वर्षामध्ये मी ग्रामीण भागाशी, शेतीशी निगडीत असे विभाग सांभाळले, पाटबंधारे विभाग सांभाळला. मागच्या 5 वर्षात कृषी आणि जलसंधारण विभाग सांभाळला. आता पुन्हा कृषी आहे, जलसंधारण आहे, रोजगार हमी आहे आणि शिक्षण. सगळ्यात अवघड विभाग सगळे माझ्याकडे.
गोष्ट मी आपल्याला सांगेल की जरी अतिरिक्त भार असा शब्द असला तर सरदेसाई मॅडम इथं आहे, अतिरिक्त भारासारखा मी वागत नाही. आपल्या कार्याचे काम चाललेलं नाही. आपलं जो काही कालखंड मिळाला आहे त्याचा पूर्ण चांगला उपयोग कसा करता येईल हा प्रयत्न आपला आहे. त्या नायक मध्ये तर त्या अनिल कपूरला एकच दिवस मिळाला होता मुख्यमंत्री पद. माझी परिस्थिती चालली क्रांतिकारक नसलं तरी परिस्थिती बरी माझी, म्हणजे बरेच दिवस मिळाले आणि त्याचा प्रत्येकाचा कसा उपयोग करून घेता येईल हा प्रयत्न मी करतो आहे. आणि काही 4 गोष्टी चांगल्या करतात तर करावा हा प्रयत्न जरूर आमचा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की खरं दोन्ही विभाग आहेत ते ग्रामीण महाराष्ट्र आहे आणि शहरी भाग सुद्धा इथं या निमित्तानं चर्चा करून मॅडम शहरातली प्रश्न मांडले. एक ग्रामीण महाराष्ट्राचं ज्यावेळेस मी 25 वर्ष माझे आमदारकीचे पूर्ण झाले आणि 10 वर्ष मंत्रिपदाचे पूर्ण झाले. ग्रामीण महाराष्ट्रातल्या ज्या चर्चा शेतीची चर्चा असते आमची ही सगळी मंडळी तिकडून आलेली त्यावेळेस तो शेतकरी अडचणीत आहे, कठीण परिस्थितीत जातो, त्याची परिस्थिती कशी बदलायची ही खूप चर्चा सतत असते आणि आम्ही पॅकेज देत असतो. पॅकेज मागून पॅकेज हे सगळं चालतं. मी कायम मांडलं तर पॅकेज शेतकऱ्याकरता देत असताना कोणतं असावं. आता हे सगळं जरी कृषी मंत्री असतो मला सगळं ठरवायचा अधिकार नसतो, त्यात खूप यंत्रणा प्रक्रिया असते, त्यातून पॅकेज तयार होतं. मी काय म्हणलो की शेळ्या मेंढ्या कोंबड्या वापरून कधी शेतकऱ्याची परिस्थिती बदलणार नाही. त्याला जर बदलायचं असेल, ग्रामीण महाराष्ट्राला बदलायचं असेल तर 2च प्रकारचं पॅकेज असलं पाहिजे. एक त्याच्या शेतीला पुरेसं शाश्वत पाणी, 2 त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण. या 2 बरंच काही होऊ शकतं. आणि त्याच्यातून मला जितकं जमलं तेवढं करण्याचा प्रयत्न मी करतो. आणि ते ग्रामीण याच्यातून आलेली मुलं आहेत त्यांना माहिती असेल की खूप मोठा शेततळ्याचा कार्यक्रम मी घेतला. 3 लाख शेततळे कापूस पट्ट्यामध्ये. आता तो सगळ्यांनी शिकायला महाराष्ट्रात आला की पाण्याची शास्त्र प्रयत्न आहे आमचा प्रामुख्याने. परंतु आता एक संधी मला आली की चला महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं काही करता आलं तर करावं. ही संधी सुद्धा माझ्याकरता खूप निश्चितपणे चांगली आहे आणि तिचा उपयोग करण्याचा प्रयत्न तुमच्या सहकार्याने निश्चितपणे करू. आनंद याचा की एकंदर सगळ्या महाराष्ट्रातले जे रिपोर्ट आले ते आपण 13 संस्था आहे आपली आणि तरी एक अत्यंत चांगल्या प्रकारचे रिपोर्ट महाराष्ट्राचे आलेले आहेत. यामुळे एक गोष्ट मान्य करावी लागेल की महाराष्ट्रातलं आतापर्यंत जे कोणी काम केलं आहे, जी काही संस्था काम करत असतील, आमचे पालक असतील, आमचे शिक्षक असतील, आमचं सरकार असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून एक वाटचाल आपण काही प्रमाणामध्ये केलेली आहे. हे काय आपण करता येणार नाही. याच्यात आणखी प्रगती कशी करता येईल, नवे टार्गेट्स आपण निर्माण केले पाहिजे. कारण एकदा परिस्थिती चांगली म्हटलं की बऱ्याच वेळा डाएटमध्ये आपण ठेवलाय विषय चर्चेला. आम्ही ती तुमचं जी सूचना आहे ती स्वीकारलेली की तुम्ही डाएटमध्ये चर्चा व्हावी, ती चर्चा होईल. परंतु एकदा चांगलं झालं म्हटलं की आपण थोडंसं चांगलं झालं काय अडचण नाही. चांगलं ह्या तुलनेत चांगले कोणत्या देशाच्या तुलनेमध्ये ते चांगले. म्हणून आम्ही सगळ्यात जे आमचं ध्येय आहे ते तिथं संपतं असं नाही, ते सीमित होत नाही. पुढचं काय हा विचार हा घेऊन आपल्याला काम करावं लागेल. नवे टार्गेट्स निर्माण करावं लागतील. 2 नंबर नाही, आम्ही 1 नंबर असणार आहे. 1 नंबरच स्पर्धा करत असताना भारताची नाही, आम्ही जगाशी स्पर्धा करू. इतकं टार्गेट ठेवून आपण काम करू शकलो तर पुढची पिढी जगामध्ये स्पर्धा करू. स्पर्धा आता मर्यादित राहिलीच नाही. आपल्या मुलाची जो आज शाळेमध्ये शिकतोय त्याची स्पर्धा काय पुण्याच्या मुलाबरोबर मुंबईच्या मुलाबरोबर असं समजायला काय कारण नाही. याची स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये शिकणाऱ्या मॉस्कोमध्ये शिकणाऱ्या मुलाबरोबर पुढच्या काळामध्ये थोडा इतके वेग सगळ्या येत असताना त्या दृष्टीनं आपल्याला टार्गेट्स ध्येय निर्माण करावं लागतील आणि त्या प्रकारचं प्लॅनिंग आपण निश्चितपणे करू. हे सुद्धा काही आजच्या निमित्तानं मी आपल्याला इथे देतोय. आपल्याला एकत्र बसण्याचं एक थिंक टँक